सध्या आपण पाहतोय ही सध्या मोठी बातमी आणि दृश्य आपण सध्या पाहतोय। एकीकडे हे बडे नेते आक्रमक झालेले असतानाच दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सुद्धा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत जंतर मंतर सोडणार नाही विद्यार्थी यांनी हा पवित्रा घेतलेला आहे। तर दिल्लीत आजही विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळते। दिल्ली पोलिसांनी तगडा बंदोबस्त इथं केलेला आहे। ही सगळी दृश्य सध्या दिल्लीतली आहेत। एकीकडे मोदींच्या निवासस्थानाबाहेर खासदारांनी ठिय्या केलेला आहे, तर दुसरीकडे अरविंद केजरीवालांनी अभिजित दिपकेंसोबत संवाद साधलेला आहे। राहुल गांधी सुद्धा ठिय्या करत असल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी जितेंद्र सिंग यांच्यासोबत चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। हे दृश्य दिल्लीतून आपण पाहतोय। दिल्लीच्या जंतर मंतरवर सीजेपीचं हे आंदोलन सुरूच आहे। या आंदोलनात देशभरातील तरुण सामील झालेले आहेत। जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा सीजेपी तसंच इतर आंदोलकांनी घेतलेला आहे। काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा यात समावेश असल्याचं पाहायला मिळते। पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा आज नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले। पोलिसांची गुंडागर्दी सुरू असा आरोप आंदोलक नेत्यांकडून केला जातोय। दुसरीकडे खासदार शरद पवार हे सुद्धा जंतर मंतरवर पोहोचलेले होते। त्यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतलेली आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज चर्चेसाठी जंतर मंतरवर पोहोचले। संजय राऊत यांनी गरज पडली तर आम्ही सुद्धा इथे बसू, असं आंदोलकांशी बोलताना म्हटलेलं आहे। ही सध्याची दृश्य आपण सध्या पाहतोय। मोठ्या प्रमाणात हे आंदोलन दिल्लीत सध्या सुरू आहे। ही दृश्य पाचही दृश्य अत्यंत महत्त्वाची। खरगे यांच्या घरापासून राहुल गांधी प्रियंका गांधी निघाले, पायी चालत ते आंदोलन स्थळी पोहोचले। काँग्रेसचं ठिय्या आंदोलन तिथं सुरू असल्याचं पाहायला मिळालं। प्रियंका गांधी सुद्धा आंदोलनस्थळी पोहोचल्या आणि राहुल गांधी यांनी सुद्धा हा ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळते। दिल्लीत काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात खासदारांनी यावेळी ठिय्या केलेला आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका सुद्धा काँग्रेसनं घेतल्याचं इथे पाहायला मिळते। ही दृश्य आपण पाहतोय। ये स्पष्ट रूप से साबित हो रहा है कि अगले दिन हिंदुस्तान में कांग्रेस की अगुवाई में बाकी सारे पार्टी की एक साथ होते हुए जरूर सत्ता से मोदी जी को हम हटा सकते हैं। ठीक है, थैंक यू सर। भैया दिल्ली से आए, क्या मैसेज देना चाहेंगे आज के इस मौके पर? हमारे यूथ कांग्रेस के साथियों ने 13 साथियों ने बलिदान दिया देश के लोकतंत्र को बचाने के लिए पश्चिम बंगाल में 1993 में। आज उनको श्रद्धांजलि, उनके बलिदान को श्रद्धांजलि देने आए हैं। और साथ में सिंपल मैसेज है कि यूथ कांग्रेस के लोग राहुल जी के सिपाही हैं, वो डरने वाले नहीं हैं। आज पश्चिम बंगाल में जो अपोजिशन पार्टीज हैं नाम की, वो बीजेपी की बी टीम बन चुकी हैं, बंगाल के लोग जानते हैं। आज की डेट में बंगाल के लोगों के जो इश्यूज, जो मुद्दों को रखेगा, ऑपोजिशन का काम करेगा, वो सिर्फ कांग्रेस पार्टी है। और यूथ कांग्रेस का ऐसा इतिहास रहा है और आगे भी करेंगे। और बीजेपी के लोगों ने हमारे लोगों के ऊपर मारपीट भी की है कि वो यहाँ ना आए, तो मैं बीजेपी के नेताओं को परिस्थितीवर आंदोलन स्थळावरून जाऊन आल्यानंतर शरद पवारांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया। आपल्या न्याय मागण्यांसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी जी वागणूक दिली ती लोकशाही मूल्यांना न शोभणारी आहे। आज आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली। आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांची विचारपूस केली। आपल्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि नागरिकांवर दडपशाही करण्यापेक्षा सरकारनं त्यांच्या मागण्यांचा संवेदनशीलपणे विचार करावा, असं शरद पवारांनी यावेळी म्हटलेलं आहे।